उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करा याबद्दल सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे आता वाटप सुरू झालेले आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर, डायरेक्ट ऑर्डर दिलेला आहे। आता तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे। ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे फक्त त्यांनाच पैसे भेटणार आहेत। आणि कोणते जिल्हे पहिले निवडलेले आहेत ते पण सांगतो। पहिल्या कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे ते पण तुम्हाला सांगतो। तर तुमच्या जिल्ह्यात पण वाटप सुरू झालेलं आहे का त्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर बँकांना सूचना लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिल्या आहेत। आता पटापट सर्वांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे। आणि अजून एक अपडेट आलेले आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तर रक्कम जी आहे ती रक्कम तुम्हाला आता 1590 तसेच 2190, तर मग किती रक्कम जमा होणार? 1500 पण जमा होणार नाही आणि 2100 पण जमा होणार नाही। आता वेगळीच एक मोठी रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊ शकते, अशी देखील एक मोठी खुशखबर आलेली आहे। तर माझ्या माता बहिणींनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, याबद्दल तुम्हाला सर्व समजून जाईल की 1500 की 2100, 1500 आणि 2100 नाही भेटणार तर या व्यतिरिक्त कोणती मोठी रक्कम भेटणार आहे त्याबद्दल पण तुम्हाला समजून जाणार आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं, लाईक करा पटापट। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। तर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात फेमस योजना झालेली आहे। आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट ऑर्डर दिलेला आहे की जे पैसे आहेत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे टाका, अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे आता सर्व खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे हळूहळूपणे। काही जिल्ह्यात आता पहिले सुरुवात झालेली आहे, त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात पण हळूहळूपणे होईल। आता बघा काय माहिती आलेली आहे। तसंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज एकदम महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत। सर्व अपडेट आपण नीटपणे समजून घेणार आहोत। तर कोणत्याच महिलांनी टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास सर्वांच्या खात्यात पैसे येणार आहे। आणि एवढं तुम्ही लक्षात ठेवा, आज काही महिलांच्या खात्यात पैसे आले तर असं टेन्शन घेऊ नका की या महिलांना पैसे भेटले, मला तर 1 रुपया पण आलेला नाही। सर्वांना भेटेल पैसे, हळूहळूपणे ते सिस्टीमनुसार तुमच्या खात्यात पण पडणार आहेत। परंतु लगेच तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही की या महिलांना भेटलं, माझ्या शेजारील महिलांना भेटलं, मला नाही भेटले, असं तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही। या बाईंना पैसे भेटले, त्या बाईंना पैसे भेटले, मला भेटले नाही, असं तुम्हाला घाबरायचं पण नाही आणि टेन्शन घ्यायचं पण नाही। ओके, बिंदास राहा, तुमच्या खात्यात पण पैसे येईल। तुम्ही सर्व निकषात बसत असाल, तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल, मग काही टेन्शन नाही, तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल तर तुम्हाला 100% पैसे भेटणारच आहेत। मग त्यामध्ये थोडं मागे पुढे होऊ शकतं परंतु पैसे तर भेटणारच आहेत। चला आता आपण संपूर्ण नीटपणे माहिती समजून घेऊया। आता पहिलेच मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला आता 1590 आणि 2100 पण नव्हे, तर आता तुम्हाला वेगळेच पैसे भेटणार आहेत असं मी तुम्हाला सांगितलं ना। चला त्याबद्दल तुम्हाला डायरेक्टली माहिती मी देतो। हे बघा, लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार। तर बघा तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहेत पहिले सुरुवातीला। 2100 रुपयेबद्दल पुढे निर्णय होईल, एप्रिलमध्ये निर्णय होईल असं सांगितलं जात आहे। परंतु आता 2-3 महिन्यापुरतं तुम्हाला 1500 रेग्युलर महिना भेटणार आहे। जरी एकत्रित पैसे टाकले डिसेंबर आणि जानेवारीचे, आणि अशी माहिती पण एक वेळेस आली आहे की डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित पैसे तुम्हाला भेटू शकतात आणि 3000 रुपये ते तुमच्या खात्यात आता येऊ शकतात अशी माहिती मिळत आहे। म्हणजे 1500 रुपये तुम्हाला भेटत आहे, परंतु हे एकत्रित असल्या कारणाने ते 3000 होत आहे। म्हणजे हे 2 महिन्याचे पैसे आहेत, डिसेंबर आणि जानेवारी। मागच्या वेळी कसे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 महिन्याचे ॲडव्हान्समध्ये पैसे निवडणूकच्या पहिले टाकण्यात आले होते, सेम तसेच पैसे 3000 रुपये तुमच्या खात्यात आता येऊ शकतात। आलं तुमच्या लक्षात? चला आता आपण समजून घेणार आहोत कोणाकोणाला पैसे भेटले, काय भेटले त्याबद्दल पण आपण समजून घेऊया। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त तुम्हाला सर्व माहिती मिळून जाणार आहे। तर बघा तुम्हाला 1500 रुपयेच भेटत आहे महिन्याला, परंतु हे 3000
मी तुम्हाला पहिले काय सांगितलं की 1500 पण नाही भेटणार आणि 2100 रुपये पण नाही भेटणार, म्हणजे 2 महिन्याचे तुम्हाला 3000 भेटू शकतात 1500 प्रमाणे. समजलं तुम्हाला? सर्वांचं लक्षात आलं? चला आता पुढे नीटपणे समजून घेऊया. तर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीतून लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आहे. बघा, जो तुमच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होईल त्याबद्दल पण माहिती आहे. हे बघा, ही जी माहिती तुम्हाला पहिली मी सांगितली, डिसेंबर आणि जानेवारी 2 महिन्याचे 3000 तुमच्या खात्यात येऊ शकतात. असं जरी निर्णय झाला तर 3000 2 महिन्याचे ते टाकतील, आणि जरी डिसेंबरचा हप्ताच फक्त टाकायचा असेल तर तो किती येणार आणि तो कधी येणार याबद्दल आता समजून घ्या. तर कोणकोणत्या महिलांना पैसे येत आहेत आणि कोणाला अजून आलेले नाहीत, आणि ते बाकीच्यांना जरी आले नसतील तर त्यांना कधी भेटणार आहेत याबद्दल पण निर्णय आहे. हे बघा, महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडलेली आहे. तर बैठक पार पडलेली आहे, त्यामध्ये काय जबरदस्त निर्णय झालेला आहे तो निर्णय आपण समजून घेणार आहोत. या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. बघा, सरकारची भूमिका काय स्पष्ट झाली आहे. जरी आमची पद बदलली असली तरी देखील काम करण्याची दिशा बदलणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान फडणवीस यांच्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. हीच माहिती महत्त्वाची आहे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली. तर बघा, ती माहिती काय आहे इथे समजून घ्या. हे बघा, राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येतात. जुलैपासून या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. बघा, डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असं शिंदे साहेबांना पत्रकारांनी विचारलं, तर त्यावरती आता शिंदे साहेबांनी जबरदस्त खुशखबर सर्वांना दिलेली आहे. ती खुशखबर काय आहे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली ती खुशखबर आता समजून घ्या. तर या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी म्हटलं की आजच आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहेत. बघा, अधिकाऱ्यांना डायरेक्टली सूचना गेलेल्या आहेत. आता अधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्यात की लाडकी बहीण योजना, हे बघा इथे काय म्हटलं आहे, इथे तुम्ही स्पष्ट समजून घ्या. या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहेत. तातडीने डिसेंबरचा हप्ता हा लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशा सूचना आम्ही केल्या आहेत. बघा, सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता पटापट तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. मग ती 1500 असो तर 1500, 2100 असो किंवा 2100 किंवा 2 महिन्याची 3000 असो, जी रक्कम असेल ती तुमच्या खात्यात आता टाकली जाणार आहे. आतापर्यंत कोणत्याच महिलेला पैसे भेटलेले नाहीत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. अजून कोणत्याच जिल्ह्यात वाटप झाले नाही. फक्त आता सूचना पहिले देण्यात आलेल्या आहेत. सूचना दिल्यात म्हणजे आता तुमच्या खात्यात काही दिवसातच डायरेक्ट पैसे यायला सुरुवात होणार आहे. आलं तुमच्या लक्षात? तर तातडीने डिसेंबरचा हप्ता हा लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशा सूचना आम्ही केल्या आहेत. आम्ही जे निर्णय घेतले ते फक्त कागदावरच राहिले नाहीत तर अंमलबजावणी देखील लगेच केली. त्यामुळे आम्हाला पुन्हा जनतेचा एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मी पूर्वी जेव्हा CM होतो तेव्हा मी स्वतःला मुख्यमंत्री नाही तर CM म्हणजे कॉमन मॅन समजायचो. आता उपमुख्यमंत्री आहे तर मी आता स्वतःला DCM अर्थात डेडिकेट कॉमन मॅन समजतो असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
तर पहा, शिंदे साहेबांनी जबरदस्ती ते महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणींना दिलेली आहे। सर्वात मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींना दिलेली आहे की शिंदे साहेबांनी आता सांगितलं की आम्ही सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। अधिकाऱ्यांना आम्ही डायरेक्टली सांगितलं की जो डिसेंबरचा हप्ता आहे तो पटापट महिलांच्या खात्यात जमा करा, सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा झाला पाहिजे, अशा सूचना आता डायरेक्टली शिंदे साहेबांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे आता माझ्या माता बहिणींना तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे। बँकांना देखील तशा सूचना गेलेल्या असतील, आता डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत। ओके, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट येते ती सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर देखील करा, कारण तुम्हाला एवढी महत्त्वपूर्ण अपडेट मी दिलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेअर पण तुम्ही नक्कीच करा। चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो। धन्यवाद।